सीना नदीला आलेल्या महापुरात शेतकऱ्यांच्या शेतीसह पिकाचे मोठे नुकसान झाले आहे। महापुरात पाण्याच्या प्रवाहामुळे शेतकऱ्यांची 18 एकराहून शेती पाण्यात वाहून गेल्याचे पाहायला मिळत आहे। झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून भरघोस मदत देण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे। या संदर्भातील संपूर्ण आढावा पाहूयात आमचे पत्रकार नारायण घंटे यांच्याकडून। सध्या आपण एखाद्या तलावाच्या ठिकाणी नसून तर सध्या आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील राजूर आणि बिरनाळ शिवारातील शेतीमध्ये आलेलो आहोत। काहीच अंतरावरती सीना नदीचा प्रवाह आहे, परंतु मागील काही दिवसापासून पूर्वी सीना नदीला जो महापूर आला होता त्या महापुरामुळे या शेतीची अशी अवस्था झालेली आहे। आता जर पाहिलं तर आपण या ठिकाणी जवळपास 5 ते 10 एकराचा ऊसाचा प्लॉट आहे, परंतु हा जो ऊसाचा प्लॉट आहे संपूर्ण पाण्यात वाहून गेल्यामुळे या प्लॉटच्या जे कडेला असलेले जे प्लॉट मध्ये जवळपास 10 ते 15 फुटाहून अधिक माती वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचे चित्र दिसत आहे। आपण बघू शकता हातातोंडाशी आलेला घास अगदी कर्माने नेल्यामुळे शेतकरी राजा अक्षरशः मेटाकुटीला आलेला आहे। आपण बघितलं तर एखाद्या तलावाच्या ठिकाणी नसून सध्या आपण दक्षिण सोलापूर तालुक्यातील राजूर आणि बिरनाळ येथील एका शेतकऱ्याच्या शेतात आलो। अतिशय दयनीय अवस्था सध्या इथल्या शेतीला झालेली आहे। संपूर्ण जमीन हे सीनेच्या प्रवाहामुळे खंगाळून गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये जवळपास 15 ते 20 फुटाहून अधिक माती वाहून गेल्यामुळे शेतकऱ्याचे जे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र दिसत आहेत। आता आपण काहीच अंतरावरती सीना नदी जवळपास अर्धा किलोमीटरहून अधिक सीना नदीचा जो प्रवाह आहे, परंतु कोळेगाव धरणातून अतिरिक्त सोडलेल्या पाण्याचा विसर्ग असेल, त्याचबरोबर खासापुरी प्रकल्प, चांदणी प्रकल्प आणि नागझरी नदी आणि भोगावती नदीने जे दुथडी भरून वाहत असल्यामुळे जे सीना नदी पात्रामध्ये कोळेगाव धरणाच्या निर्लज्जपणाच्या ह्याच्यामुळे जे हे सीना नदीला परिस्थिती निर्माण झालेली आहे। संपूर्ण शेतकरी राजा हातबल झालेले आहेत। या ठिकाणचे जे शेतकरी आहेत ते आपल्या समेत आहेत। नेमकं काय भावना आहेत ते जाणून घेण्याचा प्रयत्न करू। साहेब, आपलं नाव सांगा पहिला। मी चिदानंद अप्पाशा बगले। मी पहिल्यांदा या एवढ्या आपल्या शेतकऱ्याचं संकट बघून हे लोकप्रधान न्यूजचं चॅनल आपल्या शेतकऱ्याच्या दारी आणि शेतामध्ये एवढं कष्टात पाण्यात खाच काढ्यात आपलं लोकप्रधान न्यूज चॅनलचे संपादक आपल्या जवळ आले। पहिल्यांदा मी आपल्या सर्व शेतकरी बांधवाच्या वतीने त्याचं मनपूर्वक आभार मानतो। कारण गेला 15-20 दिवस आपण राजूर गाव, बिरनाळ गाव गावाच्या हद्दीबाहेर राहिलं होतं। ते तर घराचं परिस्थिती वगैरे सगळ्यांचं आता काय तर त्यांचं त्यांनी करून खाऊ लागलं, परंतु आता सध्या हे एवढं महाभयंकर परिस्थिती येत आल्या कारणानं ते 10-15 फूट आपलं शेतकऱ्याचं ऊस कुठं आहे, शेत कुठं आहे, नदीच प्रवाहच बदललेला आहे जळूजळू। कारण 1954-83 म्हातारे आजोबा सांगत होतं त्या बाजूला एक प्रवाह बदलला आपलं गावचं आणि ह्या बाजूला एक प्रवाह नवीनच चालू झालेला आहे। त्यावेळी पण त्या शेतकऱ्यांना काही मिळालं नाही। अद्याप मी असंच बसलं सर्व शेतकऱ्यांनी आणि सरकारने आपल्याला काहीच देणार नाही। त्यासाठी आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन हे पहिल्यांदा हे सरकारला कळवायला पाहिजे। कारण हे झोपलेलं सरकार आहे, हे काय आंधळं सरकार आहे। या सरकारचं किती काय करावं हे मला पण कळेना। त्यासाठी मी शेतकरी संघटनेचे होते सर्व शेतकऱ्यांना गोळा करून हे पहिल्यांदा आपला अर्थ हा सरकारपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो। कितीही केलं तरी ते सरकार येतं का नाही। पहिल्यांदा आता बघा या शेतकऱ्याचं ऊस किती आहे, पाईपलाईन खोदून 3-4 पाईपलाईनच्या खाली 3-4 फूट पाईपलाईन खाली असतंय, त्याच्या खाली खड्डा खोदलेला आहे। जवळपास सीना नदीचा प्रवाह अर्धा किलोमीटरहून आहे, परंतु आलेल्या महापुरामुळे शेतकऱ्यांच्या शेतात वाळू, रेतीमिक्स वाळू आलेला आहे आणि शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। तर याकडे कशा पद्धतीने पाहता तुम्ही? हे न भूतो न भविष्यती असं शेतकऱ्याचं विदारक स्थिती झालेलं आहे। पहिल्यांदा पण महापूर येत होतं, एवढं विदारक परिस्थिती कुणाचं पण झालं नव्हतं साहेब। हे परिस्थिती कुणाला हे हाताबाहेर गेलेलं आहे। आता शेतकरी एकदा मरण तर पाहिजे, एकदा त्यांना काय तर सावरायचा प्रयत्न, हे तुटपुंजी मदतीने काही होणारच नाही। हे सरकारने 31,500 कोटीहून अधिक मदत जाहीर केलेली आहे, तर शेतकऱ्या यातून उभारेल असं वाटतं का तुम्हाला? मी काल माझ्या शेतकरी संघटना सगळ्याकडे अभ्यास करून घेतलो। ते 31,600 कोटी मधलं हे तुटपुंजी आपल्याला 6,500 कोटीच आपल्या शेतकऱ्याच्या पिकासाठी मिळणार आहे। ते सगळं फुकट काम आहे, रोड आहे, लाईट आहे, ते सगळं आमच्या शेतकऱ्याला काय संबंध नाही। रोड वगैरे ते जाता नाही। पहिल्यांदा आपण शेतकरी इथं काय तर येऊन पेरणी करावं म्हटलं तर या खड्ड्यामध्ये काय करू शकते शेतकरी, हे पहिल्यांदा जाण ते सरकारला असायला पाहिजे। आणि आता सध्या ते आता मी तलाठी आणि कृषी सहाय्यकांना विचारलं हे रखडलेलं पंचनामा कधी करणार म्हणून। त्यांनी सांगते ते का भूक खालनाचे माणूस येणार आहे म्हणून।
ते अजून कुठं अमेरिकेमध्ये का कुठं आहे, कधी येत आहे आमचं, कधी हे पंचनाम करेल, हे मला चिंता वाटू लागली. सर्व शेतकऱ्यांना तोपर्यंत मी धीर देऊ लागलो, परंतु अद्याप सहनशीलता बाहेर जाऊ लागले. पहिल्यांदा आपल्याला पिकाचं जाऊ दे, पिका आम्ही काय पण करू शकतो. हे न होणारे गोष्ट कुठल्याही शेतकऱ्याच्या हाती होणार नाही. काम हे सरकारच करू शकतो. आता पुढे तर ते नदीचं पातच बदललंय, तिथं किती खोल खड्डा काय, ते नदी आता थोडं जरी अजून वर पाण्याला आणि येतेच पाणी येणार आहे. आता प्रवाह बदललेला आहे. याचं सारं सगळं सरकार पहिल्यांदा त्याचं कुठला अधिकारी आहे, कोण आहे, पहिल्यांदा तात्काळ येऊन इथं विचार करावा. नाहीतर मी संघटनेच्या वतीने उपोषण करायला पण तयार आहे. आणि शेतकरी आत्महत्या करू लागले, त्याला धीर देऊन आम्ही उपोषणाला बसणार आहे. ह्याचं जाब सरकारने घ्यावे. आता तहसीलदार घेत नाही, ह्याचं कलेक्टर साहेबांनी घ्यावं, हे मी कळकळीची विनंती करतो. आपण जर पाहिले तर अतिशय विदारक परिस्थिती आहे, जेणेकरून शेतकऱ्याच्या शेतीमध्ये जवळपास 15 ते 20 फूट माती खांगाळून गेल्यामुळे शेतकऱ्याच्या शेतीला सध्या तलावाचे स्वरूप आलेले आहेत. काही असं वाटत आहे की आपण एखाद्या तलावाच्या ठिकाणी आहे. या ठिकाणाच्या शेतकऱ्याने ऊस वगैरे जे पीक आहे ती पीक न लावता या ठिकाणी मत्स्य शेती करावी का असं शेतकऱ्याला वाटत आहे. आता आपण ज्यांच्या शेतात आपण आहोत ते शेतकरी आपल्या समेत आहेत. नेमकं त्यांची काय भावना आहे त्या अधिक माहिती आपण जाणून घेऊ. दादा आपलं नाव सांगा. माझे नाव शिवगोंडा संगप्पा बिराजदार आहे. गट नंबर 37-1-2. जवळजवळ 20 एकर शेत हे सगळं खडून गेलंय. 15-20 फूट पीक सगळं ऊस खडून जाऊन 15-20 फूट तिथं खड्डा पडलाय. आम्ही काय आता जगू शकत नाही, मरतो, आत्महत्या करतो. हे सगळं काम आमच्या हातून होत नाही. सरकार सगळं केलं पाहिजे. शासना लगे येऊन सगळे बघून पंचनाम करून आम्हाला किती एकरेला किती दिला तरी आम्हाला पुरत नाही. आता शेती होतच नाही. आम्ही आता शेवट एकच पर्याय आत्महत्या करून घ्यायचं. तुम्ही लवकरात लवकर शासनाने येऊन सगळं बघून आमचा हाल अपेक्षा बघून सगळे आम्हाला मदत करायला तातडीने मदत करायला पाहिजे. आणि शेत सगळं दुरुस्त करायला करून दिलं पाहिजे. नाही तर आम्ही आता बोंबरातच बसायचं, रडतच बसायचं. आमचे काय तर आमच्या हातून होतच नाही. आम्हाला पोट पण भरत नाही. आम्हाला काम पण करू होत नाही. आता सध्या शेतीच्या एवढ्या परिस्थिती हे धक्का फोडून सगळं आमचं 20-25 एकर सगळं नाश केलंय. 15-20 फूट खड्डा पडलाय. पीक सगळं वाहून गेलं, मोटर गेलंय, पाईपलाईन गेलंय. सगळं काहीतरी इथं बघण्यासारखं काही उरलंच नाही. आता सरकारच आम्हाला धीर दिला पाहिजे, मदत केलं पाहिजे. आता किती लाखाचं नुकसान झालं तुमच्या शेतीत? जवळजवळ एकरेला इथं काय त्याला मापच नाही. 10-10 लाखाचं एकरेला इथं नुकसान झालेलं आहे. सगळं 20-20 फूट खड्डा पडलाय. पण पाहत सुद्धा इकडं पडण्याचा वेळ आलाय. हे सरकारच दखल घेतलं पाहिजे आणि मदत केलं पाहिजे. एवढ्या मोठ्या प्रमाणात पूर वाटलं होतं का यावर्षी तुम्हाला? ब्रिटिश काळापर्यंत एवढं मोठं महापूर आलंच नाही, एवढं नुकसान केलंच नाही. आता सगळं हे बघण्यासारखं नाही. कोळेगाव धरणाच्या आडमुठपणाच्या धोरणामुळे झालेच वाटते का? कोळेगाव धरणाचे पाणी सोडल्यामुळे एवढं आडमुठपणा, नदी आमचं सीना नदी सगळं खोडून सगळं माती नेलं. हे कोळेगाव धरणाचंच मूळ कारण आहे. जिम्मेदार त्यांनीच आहेत का? हा, जिम्मेदार त्यांनी कोळेगाव धरणाचंच आहे. ते पाणी सोडल्यामुळे एवढं आमचं येतो ना नुकसान झालंय. राज्य सरकारनं 31,500 कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्याला मदत केलेली आहे. तरी मदत पुरेल का तुम्हाला एवढी? ते काही पण पुरणार नाही. अजून त्यांनी हे मदत भरपूर वाढवायला पाहिजे. हेक्टरी किती द्यायला पाहिजे मदत तुम्हाला? हेक्टरी जवळजवळ 10 लाख दिलं तर काहीतरी थोडंफार आमचं जमीन दुरुस्त होत येतं. आता किती लागेल? माती किती एकर रान वाहून गेले पूर्ण तुमचं? असलं हे काहीतरी 25-30 एकर सगळं माती वाहून नेलंय. आता म्हणजे शेतकरी राजाला उभारू शकत नाही असं वाटतं? काय पेरायला येत नाही तर खड्डा पडलाय. 20-15 फूट पेरायला येत नाही, पण चालायला येत नाही. असं परिस्थिती. तलावासारखं पाणी साचलं सगळं शेतात. लय भयंकर बिकट परिस्थिती आमच्यावर आलंय. हे सरकारनेच जाणीव घ्यायला पाहिजे. सरकारनेच तातडीने मदत केलं पाहिजे, तरच आम्ही जगू शकतो. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात शेती केली ते हे भांडवल कसं उभारला तुम्ही? भांडवल म्हणजे शेतीला पैसे कुठनं घातला तुम्ही आतापर्यंत? आतापर्यंत. आता हे पीक लागवड करत असताना बँकेकडून कर्ज काढलंय सगळं पूर्वीपासून. ते कर्ज पण आहे ग्रामीण बँकेचं, डीसीसी बँकेचं. बरं, आता ते कर्ज कसं फेडणार तुम्ही? कसं काय फेडायचं? मुलं किती आहेत तुम्हाला? मुलं 2 आहेत. लग्न झालेत का? हा, लग्न झालं. नोकरी वगैरे कोण नाही? नाही. बर. आता मग सरकारकडे मागणी काय तुमची? सरकारकडे आम्हाला जमीन दुरुस्त करायला, पिकाचं नुकसान सगळं काहीतरी ते येतो ना नुकसान द्यायला पाहिजे त्यांनी.
तरच आम्ही जगू शकतो, नाही तर जगण्यासाठी अशक्य आहे जगण्याचं. आपण जर पाहिलं तर शेतकरी राजा संपूर्ण मेटाकुटीला आलेला आहे. सध्या शासनाने कितीही मोठी जर मदत दिली तर ही मदत जे झालेले नुकसान ही मदत ही दुरुस्त करू शकेल की नाही याची सुद्धा कुठेतरी शंका शेतकऱ्याच्या मनात उपस्थित असल्याचे चित्र दिसत आहे. अतिशय विदारक परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे, जेणेकरून मायबाप शेतकरी राजाला नेमकं उभारी तर कोण देणार हा याकडे हे लक्ष देणं फार महत्वाचे असल्याचे चित्र दिसत आहे. कॅमेरामॅन मल्लिकार्जुन कांबळे सह मी नारायण गंटे, लोकप्रधान न्यूज, राजूर बिरनाळ.